आपण आलेलो आहोत जालना मतदारसंघातील बदनापूर येथे. तर आपण पाहूयात इथे कोणाचे काय मत आहे आणि त्यांचे विचार काय जाणून घेऊयात. चला दादा, क्या लग रहा है इस बार किसका वारा है? कोण येईल निवडून? काँग्रेस. काँग्रेस निवडून येईल म्हणजे कल्याण काळे. हो 100%. का बरं यावेळेस तुम्ही नाराज आहे काय? हो बिलकुल. रावसाहेब दानवेंवर नाराज आहे? पण तमाशा काय वाटाणा नाही. काय झालंय? काय केलं? काही विकासाची कामं काही झाली? नाही, बिल्कुल नहीं. हाँ, अरे पूरा ये कर रहा हूँ, जातिवादी कर रहा हूँ. और क्या है, पूरी जातिवादी उसकी बस. अच्छा, जातीभेद होतो असं हाँ वाटतं? पूर्ण पूरी जातिवादी कर रहा हूँ. मग कल्याण काळे आले तर विकास होईल होईल ना, नक्की. 100%. अरे इस बार किसको वोट करेंगे आप? इस बार पंजे को वोट करेंगे। इस बार पंजे को वोट करेंगे? हाँ, करेंगे। क्यों? क्योंकि यहाँ महीना भर अभी बीजेपी का सब राज्य है यहाँ। अच्छा। सब सम्राट भी बीजेपी का है। पानी 1.5 महीना नहीं आता पीने को। लोग मोल लेके पी रहे, खारा पानी पी रहे, बीमार हो रहे लोग। इधर कोई देखने को तैयार नहीं। इतने 25 सालों में अभी तक पानी का ये इशू नहीं? पानी का हुआ ही नहीं, मसला हल हुआ ही नहीं, किसी ने करा। लेकिन पहले जनता कम थी, अच्छा। पानी मिलता था। अब जब प्रॉपर बहुत बढ़ गई जनता, तो पानी का उसका कौन करेगा? अगर नेता करेंगे, हम करेंगे, घर से लाके बोड़ी खोदेंगे। हम क्या, पानी का मसला, रोड तो हो गया, लाइन हो गई है, तो आ रही है, बिजली आ रही है, लाइन आ रही है। आपको लगता है अगर बंदा चेंज कर देंगे होना तो- चाहिए जरा सा, क्या है, खांदा पलटी हुआ तो जरा बैल भी सीधा चलता। क्या बात है, चलो अच्छी बात है. तो जसं आपण पाहिलंय की सिवल पे गिर रहे खांदे पे, ऐसा बैल जो है ना ऐसा टेढ़ा चल रहा है। सिवल पे, मराठी भाषा बोल रहे हैं, सिवल पे गिरते हैं ऐसे। ये तू करेगा, मैं करेगा, ऐसा चल रहा है। पाहिलं जर मित्रांनो, तर आपल्याकडे जनतेमध्ये बराचसा असंतोष दिसतोय आपल्याला की रनिंग खासदारांबद्दल त्यांना फार नाराजी वाटते. बघूयात आता आपण इलेक्शन मध्ये काय घडतंय. वातावरण भयंकर तापलेलं आहे, त्यासोबतच आपल्याकडे निवडणुकीचं वातावरण सुद्धा भयंकर तापलेलं आहे. तर बघूयात आता इकडे काय वातावरण आहे. बोलो दादा. सोच समझ के करेंगे भाई। क्यों? सोच समझ के मतलब किसको? नहीं तो आप करिए, अभी डिसीजन लिए नहीं अभी, क्यों अच्छा, लेंगे मतलब किसको किसको देख रहे हैं इस बार? अब देखिए, देखो अब जिसने काम किया उसको तो करना ही पड़ेगा। किसने काम किया, मतलब आपका बोलना किसने काम किया? साहब ने करे वाले काम यहाँ। अच्छा, क्या क्या काम हो गए यहाँ पर? क्या है वो, काम अच्छा हुआ है इधर, लाइटिंग वगैरह। अभी हम पीछे गए थे, वहाँ बोल रहे थे कि अभी पानी एक एक महीना नहीं आता है पानी. नहीं आप 15-15, 20-20 दिन नहीं आता पानी। तो ये काम हो गया ऐसा लग रहा है? नहीं, अब ये काम नहीं हुआ, पानी आना ना, अभी काम कहाँ से होगा अभी। तो वही ना फिर, मतलब ये 25 साल में पानी तक का बेसिक क्वेश्चन यहाँ पे छोटा नहीं है. नहीं होने वाला है, पानी का भी बंदोबस्त हो जाएगा, कोई अच्छा। टेंशन नहीं तो आपको लगता है इस बार पानी हो जाएगा? है ना, हो जाएगा। पाइपलाइन भी होने वाली, मंजूर होगा। कौन चुन के आएंगे फिर? दानव साहब पे जो है अभी पूरा चांसेस जरा ऐसा है। ऐसा, अच्छा. तो पिछली बार बहुत कम क्वांटिटी से हार गए थे ये काळे सर. तो अभी क्या है, अब देखना है, अब अपन क्या बोलेंगे भाई, अपन दानव साहब तो है रेस में। ओके ओके ओके. तर काय वाटतं दादा तुम्हाला? दानवे साहेब कशाबद्दल? ते जी लीड आहे तेवढी. अच्छा, हो. म्हणजे विकास कामं झाले असं म्हणायचं तुम्हाला? विकास कामं झालेले भरपूर झालेले, घरकुलं गिरकुलं रोडचे त्याचे पूर्ण कामं झालेले. अच्छा, मग बदनापूर मध्ये येतात कधी कधी? येते येते भरपूर येते, महिन्याला चक्कर द्यायची. हो का? हो. मग इथं पाण्याचा प्रश्न कसा आहे? पाण्याचा प्रश्न आता ते वरून सनी जाता येईल, पाईपलाईनचं त्याचं पूर्ण येईल, आता होईनच ते बी. अच्छा, बस स्टँड आणि स्ट्रीट लाईट वगैरे मागे म्हणत होते की गावामध्ये अजून स्ट्रीट लाईट नाहीत बऱ्यापैकी भरपूर गावात. नाही आहे, लाईट गेट इथं बदनापूरला आहे, पण माझा आजूबाजूला नसेल. अच्छा, हो. ठीक आहे, चालेल थँक्यू. तर जसं तुम्ही बघू शकता की बऱ्याच ठिकाणी आता त्यांच्या विरोधात वारा आहे, तर कोणाच्या कुणी समर्थनात वारा वाहत आहे. तर बघूयात आता आपण इलेक्शन मध्ये काय घडतंय. तर आपल्यासोबत आहेत दादा. नाव काय तुमचं? संपालाल. अच्छा, तर दादा यावेळेस काय वाटतं इलेक्शन मध्ये? इलेक्शन काय भाजप सरकार नाही का? कोणी येईल निवडून? भाजप. भाजप म्हणजे तुम्हाला वाटतंय भाजप निवडून येईल? हो 400 पार आहे यावेळेस. 400 पार आहे. अच्छा, मग विकास कामं झालेत काही? भरपूर झाले. अच्छा, जसं की रोड झाले, लाईट झाले, अच्छा. भरपूर कामं झाले. पाण्याचा प्रश्न राहिलाय पण अजून. पाण्याचा प्रश्न राहिला, पाण्याचं येणार आहे. पण आता 25 वर्षापासून खासदार आहेत ते, तरी पण पाण्याचा प्रश्न सुटला नाही. इथं बऱ्याच दिवसांनी चालू आहे, पण ती पाईपलाईन बदलावं लागते. पाईपलाईन बदलावं लागतं. त्यामुळे रखडलेलं ते काम. अच्छा, तर म्हणजे याच्यात त्यांनी प्रयत्न केले असं वाटतं. प्रयत्न चालू द्यायचे. कल्याण काळेबद्दल काय वाटतं? कल्याण काळाचं बरं आहे. येतील निवडून यावेळेस? आता काय सांगता भविष्य आता. म्हणजे तुम्ही टाकाल का मत? आता टाकायचं काय, कल्याण काळे झाला, दानवे झाला, ते दोन्ही टप माणसं आहे. अच्छा, टफ आहे यावेळेस फाईट असं वाटतं. टप आहे फाईट. यावेळेस परिवर्तन घडेल असं वाटतं तुम्हाला? होऊ शकतं. अरे यहाँ पे कैसा विकास हुआ है? यहाँ के सांसद कुछ काम किए हैं यहाँ के लिए? यहाँ के सांसद ने सिर्फ चॉकलेट बताया। वो अभी 1-2 महीने पहले इधर लगाया था बोर्ड, तो जल सम्राट बोल के नारायण कुछ है, जिसका पानी आज पीने को इस गांव में
एक महीने को आता है। यहाँ पे पानी की समस्या बहुत ज्यादा है। सबसे ज्यादा है। मूलभूत जो पानी की समस्या यहाँ पे बहुत ज्यादा है, जो कि बहुत मतलब सबके लिए मूलभूत वो होती है। बहुत ही है, पीने के पानी की समस्या बहुत है। हालांकि तालाब से पानी आता है यहाँ सुमखाने से, लेकिन इसकी कोई सुविधा नहीं है। नगर पंचायत बीजेपी के कक्ष में बनी हुई है, 1.5 साल से यही हाल है कि पानी पीने को आता नहीं। और इधर बोर्ड लगाते हैं कि जल सम्राट नारायण बहु कुचे, अच्छा अच्छा। 1,164 कोटी की योजना रबा रहे बोले ना, वो शून्य है बिल्कुल। कारे साहब का क्या कहना है इस बार? वो कारे साहब आएंगे जो कांग्रेस से इस बार चुने गए हैं प्रत्याशी, तो वो आएंगे कुछ काम करेंगे? ये नहीं बता सकते, नए कैंडिडेट है, क्या करेंगे क्या नहीं, अब सभी एक ही है। तो पिछली बार वो काफी कम मतों से हारे थे, तो इस बार क्या उनका आने का जो अंदाजा है? अंदाजा लग रहा है। इधर जिरंगे पाटिल जो था ना, आरक्षण के बारे में उन्हें थोड़ी मुहिम उठाया था, उससे पब्लिक जो है तो थोड़ी पलटी भी है। यहाँ पे आरक्षण दिया जाता है? अभी तो नहीं दिया गया है, बताया था दिए बोल के, लेकिन नहीं दिए, इसलिए वो जनता जो है तो थोड़ी बिछड़ हुई भी है। यहाँ पे मतलब जो भी जनता है उसका आरक्षण के प्रति मतलब बिखारने की कोशिश की जा रही है प्रेजेंट सरकार। लेकिन आरक्षण दिया नहीं गया, बताए 10% दिए, 15% दिए, लेकिन किसी को भी आरक्षण दिया नहीं गया। दूसरी एक बात कि जो भी ये चॉकलेट बताते हैं, ये आज ये सरकार ने जीएसटी लगाई 18%। एक समान आदमी को 400 रुपये रोज का खर्चा है, 18 चौक 72 रुपये रोज उसको गवर्नमेंट को देना पड़ता। तो जनता जो ये बहुत परेशान है। वो बताते हैं कि बड़े लोगों को लगी, लेकिन बड़ा व्यापारी जब माल लाता है कहीं से 18% भर के, तो उसका खर्चा उसके 18% काटता और उसका कमीशन काट कर गरीब लोगों को माल लेना पड़ता। कुछ हमारे साथी मिले हुए हैं कि यहाँ पे सरगर्मी जो वोटों की सरगर्मी है कितनी हद तक बढ़ चुकी है। और जैसे कि आप लोग देख सकते हैं, दादा आपका क्या नाम है? शेख वहीद। शेख वैद साहब, तो आपका क्या कहना है यहाँ पे वर्तमान जो सांसद हैं दानवे साहब, वो काम किए हैं कि नहीं? हाँ, ज़्यादा के हद तक यहाँ सबसे ज़्यादा काम हुआ। पिछले 25 साल से यहाँ पर हर काम समझो जोर लगा कर दिए। जी यहाँ बगल में ही अभी कह रहे थे यहाँ पे पानी की समस्या बहुत ज्यादा है, तो पानी पे आपका क्या कहना है? अमरूद 2 के अंदर माननीय नामदार कुचे साहब और राव साहब पाटिल दानवे, इन्होंने 46 करोड़ की स्कीम की मंजूरी लेकर आए और बहुत ही जल्द काम चालू हो जाएगा। तो 25 साल से अभी तक चालू नहीं हुआ, लेकिन अब वो इलेक्शन आया है तो वो 46 करोड़ की जो योजना लाए हैं। जो है तो अभी 15 दिन पहले डिक्लेयर हुआ। अमरूद 2 जो है तो मिनिमम 6 महीने पहले ही डिक्लेयर हो चुकी है। अच्छा। हाँ, तो उनको लगा कि इलेक्शन आ रहा है तो यहाँ पे लागू करना चाहिए। नहीं, ऐसा कुछ नहीं है। अगर ऐसा रहे तो इलेक्शन के हिसाब से थोड़ी, राजा ने हर काम वक्त के हिसाब से जैसे जैसे जरूरत है मतदार संघ के वो हिसाब से। आपको कोई लाभ मिला है वर्तमान सरकार से? बिल्कुल, हर चीज जो मिलता है सबको मिल रहा है जी, जैसे कि कोई मतलब 1-2 काम आपको? जैसे कि हमारा घरकुल में नाम आया, समझो शौचालय का काम हुए, उसके बाद में अभी यहाँ पर हमारा ड्रेनेज का हुआ, रोड का हुआ, लाइट का चालू है, हर चीज हो रही। और रोड वगैरह सही बना है यहाँ पे? बिल्कुल 1 नंबर। दादा नाव काय आपलं? अब्दुल रहीम इब्राहिम कुरैशी, अच्छा राणा बदनापुर तालुका शहर में रहते हैं, रेलवे स्टेशन रोड। तो दादा क्या लग रहा है इस बार कौन आएंगे फिर यहाँ पे? अब इस बार कैसा है क्या समझो, अभी दो बार हम सब, अभी तो हमारा बदनापुर में मशवरा चालू है। अभी समझो अभी डिक्लेयर नहीं हुआ किसको डालने का, क्या डालने का। हम कुरैशी बिरादरी के अध्यक्ष है। अभी हम जिस दिन समझो हमारा मतदान रहेगा उसके 1 दिन पहले हमारा मशवरा होता। तो म्हणजे आता यावेळेस पण मग बीजेपीला देणार? नहीं, वो सोच के हम बोलेंगे, अभी तुरंत तो नहीं बोलते अभी तुरंत। तो इस बार एक नया कैंडिडेट भी आपके पास, काळे साहब। काले साहब का जरा ठीक है, जरा अभी थोड़ी हवा ठीक है उनकी। अच्छा अभी काले साहब का भी कैसा चालू है प्रचार, इधर उधर सब जरा हो रहा है सब। किसका मशवरा चल रहा क्या, ये बारी को पलटी मारना है, ऐसा चल रहा मशवरा। पर अच्छा, मतलब आपका बोलना है चेंज होना चाहिए। चयन तो करने के, पर अभी जरा हमारा मशवरा नहीं हुआ। अच्छा, मशवरा नहीं हुआ। हाँ, तो अभी आपको लगता है कि दानवे साहब ने कुछ काम किया यहाँ पर? दानवे साहब ने क्या काम किया है, वैसे तो दानवे साहब ने सिर्फ वो रोड़ा बनाए। अच्छा अब बाकी ये क्या है, जो पब्लिक पे जनता, छोटी मोटी जनता पे ज़्यादा ख्याल नहीं करे उन्होंने। अब कैसा है, पब्लिक की भावना है
जो भावना जो जैसा जिधर पलटेगा वैसा उधर पलटेंगे, ऐसा है। एक लाट है, लाट बनने पे अब योग है, किस्मत की बात है। अब इस बार किसकी लाट है ऐसे लग रहा था? अब लाट तो बन रही है, अब अभी तो तुरंत अभी 2-4 दिन रह जाएंगी जब लाट बोर बन गई। अच्छा नकीच करीब आने के बाद लाट बनी। अच्छा, अच्छी बात है। तो मतलब इस बार अभी चेंज हो जाएगा ऐसा लग रहा है आपको? ऐसा तो अब लोगों की भावना दिख रही है, पर अभी मैं नहीं बोल सकता पक्का। अच्छी बात तो जैसे हम पीछे बात कर रहे थे लोगों से कि तो लोगों ने कहा कि ये बदनापुर इतना बड़ा नगर पंचायत है और यहाँ पे रेलवे स्टेशन पे कोई भी एक्सप्रेस वे की ट्रेन रुकती नहीं है, तो वो खुद रेलवे मंत्री और उनके मतदार संघ में रेलवे ने रुकती है। इसके बारे में आपको क्या बोलना है? अब ये उन्होंने सोचना चाहिए था कि ये मुद्दा भी अपना था, काम को अपन ने किया होता तो वो भी और भी अच्छा होगा होता उनके लिए। अच्छा, वो खुद रेलवे मंत्री है तो भी उन्होंने यहाँ पे कुछ किया नहीं। किया करना था उन्होंने, उनके लिए अच्छा हुआ होता। और अगर कल्याण काळे आते तो आपको क्या लगता है? बहुत अच्छी बात है। मतलब आपको लगता है आ जाएंगे? तो हवा के ऊपर है, अब हवा कैसा है। अब जैसे जैसे इससे 2014 के अंदर जैसा मोदी लाट चढ़ी थी, वैसे आप कुछ ना कुछ लाट और चलने की वाली है। हाँ, दादा आप युवा है, आप युवा के नाते में आपको क्या लगता है इस बार कौन चुन के आना? कल्याण काळे को ही आएगी, क्योंकि उनकी हवा बहुत चल रही है इधर हमारे इधर, तो हम कल्याण काळे को ही वोट मारेंगे। और अभी हमारे तरफ तो वही चालू है कि कल्याण काळे ना आने चाहिए। आना चाहिए। आपको लगता है सब परिवर्तन होना चाहिए? हाँ, क्योंकि क्यों अभी 25 साल में कुछ अभी अच्छे काम नहीं हुए? कुछ काम हुए तो नहीं है इतने, इसके लिए हम कल्याण काळे को ही वोट मारेंगे ये बारी को सब। अच्छा, हाँ। मतलब आपको लगता है कल्याण काळे कुछ कर पाएंगे? हाँ, कर पाएगी, इसलिए तो उनको ही मारना है ना वोट। अच्छा, हाँ, मतलब अभी ये इधर क्या क्या विकास काम होएगा दानवे साहब के राज में? काम तो हुए, रोड बने हैं, मतलब पानी की समस्या थी वो भी होगी ठीक है अभी, और लेट आए हैं अभी ठीक हुई मतलब कब हुई? अभी, मतलब जब से चुन के आए जब से चालू है काम दमदम से। लेकिन मतलब माने तो 25 साल से वो यहाँ पे खासदार है, फिर भी दमदम से हाँ, चालू है दमदम से ही। आगे बोल रहे हैं अभी। हाँ क्योंकि चालू है अभी, ये बारी को तो उनका मुश्किल है अभी, तो जो सरकार जो अभी अपनी जो है दिल से हमको करेंगे। अच्छा, आप दिल से अभी काळे साहब को चुनना चाहते हैं? हाँ, दिल से उनको ही मारेंगे हम मत। अच्छा, इस बार मतलब अभी मोदी जी के बारे में नाराज है अभी? हाँ, क्योंकि मोदी जी ने कुछ किया ही नहीं ना, अच्छा, तो हम मोदी जी को नहीं मारेंगे ये बारी को। इस बार मोदी नहीं चाहिए? नहीं चाहिए हमको क्यों नहीं चाहिए? क्योंकि कुछ किया ही नहीं ना उन्होंने कुछ। अब हम सरकारी जॉब की तैयारी करते हैं, कुछ वैकेंसी भी काट रहे नहीं जल्दी, अच्छा उसके लिए हम हमारे देखेंगे अभी। अच्छा, मतलब आपका बोलना है बेरोजगारी बढ़ गई है देश में या और रोजगार नहीं मिल रहा है। नहीं मिल रहा है क्योंकि एक एज ए युवा हाँ। आपको लग रहा है कि यार ये बेरोजगारी नहीं, बढ़ हाँ बढ़ गई है, तो इसलिए हम अभी देखेंगे नई। तो महंगाई के बारे में क्या बोलना है? महंगाई तो सब तरफ चालू है, महंगाई तो बढ़ी है ना, कम तो हुई नहीं किधर। तो अच्छा, सरकार बदल जाएंगे तो महंगाई कम हो जाएगी? कम हो जाएगी, ये तो लग रहा है हो जाएगी करके। दादा काय कम हो वाटतं जाएगी। कोणाची हवा आहे? कल्याण काळे कल्याण काळे का बरं असं? का वर काय काम मराठा माणूस आहे ते, अच्छा अच्छा, यावेळेस आंदोलन आपल्या याला आरक्षणाला काय वाटतं? आरक्षणाला चांगला फायदा आहे कठीण। होईल का? मग आता दानवे साहेबांकडून आरक्षणाला फायदा मिळाला का? नाही काहीच काहीच नाही, ते त्याच्यात कोण गेली कधी विचारपूस करायला आले का ते? नाही, काहीच नाही करते, कधीच विचारपूस करायला कत्ते आले नाही। मग आता विकास कामाबद्दल काय झालं गावामध्ये आपलं विकास काम विकास कामाचं काय चालू आहे, फक्त नळ योजना झाली, बाकी काहीच कामाचं नाही. पाणी आलं का? नाही अजून, मागच्या गावामध्ये गेलो होतो आम्ही तर महिन्याला एकदा पाणी येतं म्हणे असं. नाही इथं काहीच नाही, पाणी नाही अजून, नळाची पाणीच नाही. नाही, जुनी पाईपलाईन त्याच्यावरच चालू आहे ग्रामपंचायत, अच्छा, अच्छा. हे काहीच नाही अजून. काळे साहेब येऊन गेले का? काळे साहेब एकदा आलते, अच्छा. काय म्हणतात, काय वाटतं का तुम्हाला का काळे साहेब आरक्षणाबद्दल काही करतील? वाटतं त्याच्यावर, परिवर्तन व्हावं असं तुम्हाला वाटतं? वाटतं. काय वाटतं दादा तुम्हाला? काय आता भाजपला तर मतदान मुश्किल आहे आमच्या गावातून भेटायला. अच्छा, कशाबद्दल? आरक्षणाला समर्थन नाही केलं हो, पण ते तर म्हणले ना बा देऊ म्हणून. देऊ आळंदी ती आता 12 महिन्यापासून आहे ते ह्या मिळणे. अच्छा, जे दिलं त्यालाच मिळणे असं तुमचं म्हणणं. हा तर मग आता हे आता देतील की नाही देतील का? मुश्किल आहे. सरकार बदलली तर तुम्हाला वाटतं का आरक्षण? आरक्षण भेटणार. अच्छा, भेटन. म्हणजे आता जरांगे पाटील त्याबद्दल काम करतील बुवा, सरकारला मिळून सरकार मिळून. हो हो अच्छा. हो. दादा काय वाटतं यावेळेस कोणाची हवा आहे? कल्याण काळे कल्याण काळे येतील निवडून? शक्यता आहे आता येईपर्यंत तर सांगताच येत नाही ना कोण येईल तर. या दानवे साहेब का बरं? दानवे साहेबाची आता हवा गेली, दानवे साहेब संपले आता ते. 25 वर्ष खासदार होते ना दादा. विकास केलाच नाही त्यांनी, विकास केला नाही असं तुमचं म्हणणं आहे? विकास काय हवा होता तुम्हाला? गावात गल्ल्या नाही, रोड नाही, पाणी नाही, काहीच नाही. कोणता विकास केला त्यांनी? अच्छा, म्हणजे 25 वर्षात कधी गावाकडे आले पण नाही? आलेले नाहीये. अच्छा. फक्त इलेक्शन असलं की समोर येते ते टाइम. आरक्षणाबद्दल काय म्हणतात? आरक्षण तर आता जेव्हा इलेक्शन होईल, कोणती सत्ता येईल, काय होईल तर तेव्हा समजा ना आता काय करते काय नाही तर. दानवे साहेबांनी प्रश्न उचलले की नाही?
नाही नाही विचारलेलं. कधीच नाही तुम्हाला बोलायला सुद्धा उच्चारले असते तर त्यांची सत्ता असते ना आता समोर पण यायची शक्यता म्हणजे 100% त्यांचीच असते. नाही. चला विचारूया तिथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी काय आहेत. नमस्कार दादा, काय नाव आहे? प्रल्हाद सदाशिव शेळके. काय अडचणी? काय अडचण नाही. बरोबर, यावेळेस कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? नानू साहेब येणार आहे. दानवे साहेब निवडून येईल. हो बिलकुल. काय विकास कामं झाली? कामं हो का नाही हो, पण ते सत्तेवर आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचं कामं नाही झाले तरी पण तेच निवडून येईल. हा लोकांच्या मनात फिक्स आहे ती. अच्छा, म्हणजे मग पुढेही काम करणार नाहीत. ती होईन नाही ते त्याचं ते सुधरून घेतलं नाही ना. त्यांनी सुधरून घेतलं असं तुम्हाला? हा मग बरं आहे, बरं आहे. पण ए अण्णा ज्यावेळेस कल्याणराव काळे एकदा उभं राहिली हा. गरम पाणी होऊन पाण्याला नाही होत आहे हाली तावाला फिरून ताव पसता येत नाही बरोबर असं आहे. हा. जरा शेतकऱ्यांचं राज्य येईन पुन्हा असं वाटत नाही का? दानवे साहेब हे आले तर आपल्याला कोठा फ्री कसला कोटा free? हे नाही का गहू तांदूळ. दादा आता आपण स्वतः शेतकरी आहे ना. देशाचा अन्नदाता असं म्हणायला लागलं तर काय होईल? मग काय म्हणता आरक्षणाबद्दल काय म्हणतो? दानवे साहेब देतील का समर्थन? काम आता चालू टायलीच बसायचं बंद टायली थोडी बसायचं जी चालू टायली ना हा. त्यावरच गाव जवळ येईल ना. अच्छा. हा मग बंद टायलीत बसला म्हणजे येतच राहू. म्हणजे काही झालं तरी आम्ही दानवेंनाच मत देणार अशी त्यांची मत आहे, भाषा आहे. असो, म्हणजे काय वाटतं यावेळेस कोणाचं वार आहे? कल्याण काळे, डॉक्टर कल्याण काळे. डॉक्टर कल्याण काळे. का बरं? नाही आता यावेळेस बदल पाहिजे ना. बदल पाहिजे. आता 25 वर्ष खासदार राहिले, आता ते बदल पाहिजे. हो. का बरं बदल पाहिजे? म्हणजे कामं नाही केले. शेतीचा मालाचा 2014 पासून आता किती भावाचा फरक पडला मालाचा. हा. म्हणजे शेतमालाला भाव नाही म्हणतात. हा भाव नाही ना. हा 2014 अगोदर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की 6,000 तू याला भाव द्या सोयाबीनला. अजून तो 10 वर्ष झाली तरी 6,000 भाव नाही अजून. अच्छा, म्हणजे अजून त्याला सोयाबीनला भाव सुद्धा नाही असं तुमचं म्हणणं. कापसाला भाव नाही. अच्छा, अच्छा. हो शेतकऱ्यांचे हाल झाले भाज्या. बेहाल झाली शेतकरी. हाल झाले. बेहाल झाली. हो अच्छा अच्छा अच्छा. तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि शेतकरी बेहाल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींना सामोरं जाणार काही सरकार असा प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत. तर दादा आपल्यासोबत आहे. दादा नाव काय? श्रीराम कोल्हे, कस्तुरवाडी. दादा काय समस्या आहे? समस्या काय आम्ही मंगेश साबळेलाच करणार आहे मतदान, बाकी काही समस्या नाही दुसरी. अच्छा, मग आता रावसाहेब दानवेंचा काय प्रॉब्लेम? काहीच नाही केलं आमच्या गावाला येऊनच नाही पाहिलं अजून कस्तुरवाडीला. एवढं 25 वर्षात कधी आले? आलंच नाही ते कधीच. मग आता विकास कामं काही रोड वगैरे काही? काही नाही झाले, मागं झाले रोड जे झाले ते आता काहीच नाही. गड्डे गुडघेत काले रोडला. गुडघे एवढे रस्त्याला गड्डे आहेत आणखी. बरोबर. मागे आम्ही एका गावात गेलो होतो, तिथं लोक म्हणाले की पाण्याची व्यवस्था नाही, प्यायला पाणी मिळत नाही. आम्हाला 2-2, 3-3 दिवस पाणी नाही प्यायला. अच्छा, मग आता यावेळेस कोणाला मत देणार? मंगेश साबळे. मंगेश साबळेला. अच्छा अच्छा. म्हणजे मग यावेळेस परिवर्तन पाहिजे तर. हो तोच रावसाहेब दानवे पाहिजे, मंगेश साबळे. अच्छा अच्छा. नमस्कार आई, काय नाव आहे आपलं? हौसाबाई. हौसाबाई. काय वाटतं आई यावेळेस कोण निवडून येईल? कोण आहे ना आता कोण आहे तर काय माहित. अच्छा, तुम्हाला कोणाला द्यायचं मत? आता जो बोलेंगे उसको देंगे ना, हमारे थोड़ी देना चाहिए। हमको चला रहे ना, हमको राशन दे रहे, अच्छा. हमको गैस दे रहे, सब दे रहे, लाइट दे रहे। हमको लाइट तो ये ऐसा है ना, बिल अब वो ये केबल आगा तो लाइट बिल भी आ गया, मतलब हाँ। मीटर भी आ गया. मीटर आया नहीं अभी। आया नहीं अभी, मीटर आया ही नहीं. अभी ले हुए वो डाले ना। तो रोड वगैरह हो गए का? नहीं है ना, रोड का है हमारे गाँव में। और पानी पानी? तो अभी पानी नहीं हमको पीने, आप घर को जा रहे पानी के वास्ते। अच्छा, तो फिर भी आप उनको ही वोट देंगे? किसको तुमने जिसको बोला उसको देंगे ना। नहीं, हम कैसे बोलेंगे? आपको वोट तो आपको देना है ना. हाँ देंगे ना, हमको पानी होना पीने तो अगर कोई उम्मीदवार आपके पास अगर पानी लेके आ जाए तो? देंगे ना हम। पानी हमारा लाइट वो सब ये रही तो हमको किसको देना है हमको राशन। आता आपल्याकडे तुमच्याकडे नवीन उमेदवार आहे का कल्याण काळे, त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हमने सुनेच नहीं अभी। अच्छा. हाँ गॅस बी इतका महाग करून ठेवला. अच्छा, गॅस महाग झाला. मग आता 200 रुपये स्वस्त केलं की हाव का 1200 येऊन 1000वर आणलं ना. हमको गैस भी नहीं, हमारा चूल्हा जलाते हम। अरे वा, ते तर फार हे दिले म्हणे, काय म्हणतात त्याला, गॅस वगैरे दिले म्हणे फार. हम है जिसने लाया उसने हमको मिला नहीं अभी। अच्छा अच्छा अच्छा. मग माणूस बदलून पाहणार का मग एखादा? ना मानुस खासदार बदलून पाहणार यावेळेस? मानुस क्या वो हमको गैस नहीं है, सबने लाए पर हम नहीं देना, हमारा आदमी नहीं है कोई अच्छा तो लाए नहीं हमने गैस। अच्छा अच्छा. रोड देखो हमारा रोड ऐसा होगा, अब टाकी बनी
अच्छा हाँ। टाकी बनी है पर पानी नहीं आया नहीं अभी तो अभी अभी इलेक्शन आ गया बोल के तो टाकी नहीं आ गई नहीं ना टाकी बहुत दिनों से बनाई अच्छा हाँ पर फिर भी पानी नहीं आया हाँ पानी आएगा ना पानी है पर वो सब ये लाइन का ही होगा था ना अच्छा हाँ तो अब पानी नहीं था ना पीने टाकी आहे पण पाणी नाही गाव आहे पण रस्ते नाही महिलांच्या अडचणी कुणी ऐकून घेईल का हा मोठा प्रश्न आहे दादा काय समस्या इकडं समस्या काय हे सगळं फोडाफाडीचं राजकारण चालू आहे. मोदी सरकारचं पहिलं वर्ष 5 वर्ष चांगलं झालं, पण मागले वर्ष असं झालं, यो पक्ष फोडते, ते पक्ष फोडते, ते पक्ष फोडते, याच्यातले ओढून त्याच्यात, त्याच्यातले ओढून याच्यात. शेतकऱ्याची सगळी धुळीला चालले, घरात कापसं पडू नये, मक्काला भाव नाही, तुरीचा रावसाहेब दानवे म्हणते तुरीचा शेतकरी साले असे बोलते, तुरीचं किती दिलं तुरीचे बोने सदा सदा काढीत राहते. 25 वर्ष त्याला हे झालेले सत्तेचा माज आलेले आहे. जनतेनं या बारीनं रावसाहेब दानवेला पाळलं जमाई. हो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं यावेळेस रावसाहेब दानवे पडणार 100% या वेळेस कमीत कमी कल्याण काळी 4 ते 5 लाखांनी लीड घेणारी 4 ते 5 लाखांनी लीड घेणारे कल्याण काळे असं तुम्हाला 100% लगी. का बरं असं वाटतं हे शेतकऱ्याचं सगळं माती मोल करणं लावलं नाही सरकारनं. अदानी अंबानीचं कर्ज माफ केले, शेतकऱ्याला काय दिले. आता अजून पीक विमा अजून सुद्धा खात्यात जमा झाली नाही. 3 वर्षापासून पीक विमे ज्याचे कोणाकडून 500 घेतले, कोणाकडून 1000 घेतले, त्याचे पीक विमे खात्यावर आले. गरीब दुबळ्याचे विचारा तुम्ही कोणाला गरीब दुबळ्याला पीक विमा भेटला का? बरोबर आहे भेटला कोणाला विचारून पहा. कोणचे कर्जमुक्त झाले का? फक्त ते आश्वासन चालू आहे. नुसतं आश्वासनाचा पाऊस आहे बा बस. आता अजित दादा फुटले इकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फुटले, मग काय होणार? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का बाबा मग इथं कोणी विश्वासाचं नाही विश्वास नाही, काय राहिलं? ज्याची भक्ती ते पोट भरू राहिली. गरीब दुबळ्याचं कोण पाहू राहिलं? म्हणजे मोठ्या लोकांचे व्यावसायिकांचे पोट भरून राहिले आणि गरीबाचं भरून गरीबाचं भरू राहिलेच नाही ना. हे असे मंजुरी लावून हे करून कामं करून पाणी नाही, पाऊस नाही पडला तर अतिवृष्टी होऊ राहिली, अतिवृष्टीचा पैसा नाही. मग दुसरं काय आहे? हे शेतकऱ्याचं सरकार नाही शे. शेतकऱ्यांचं सरकार नाही जर परिवर्तन झालं तर शेतकऱ्यांचं सरकार 100% होईल. म्हणजे कोणाचं सरकार काँग्रेसचं सरकार महायुती आहे ते आघाडी महाविकास आघाडी आली तर शेतकऱ्याचं सरकार परिवर्तन होईल. परिवर्तन होईल असं वाटतं हो हो. तुम्हाला काय वाटतं भाऊनी जे बोललं ते खरं आहे, तेवढंच एकमेव सत्य आहे. की बाबा महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे काय सरकाराचं काही सांगता येत नाही बा आम्हाला, कारण कोण काय करीन ऐन टायमावर आता चांगले चांगले फुटून इकडे तिकडे पळू राहिले आणि त्याचे काय भरोसा ठरता. अच्छा म्हणजे नेत्यांचा विश्वास नाही ठेवू शकत असं ठेवू शकत नाही आम्ही. नाही नाही. कोणी कोणाला हे उरलं, कोणी कोणाला उरलं. ज्या पक्षाला उमेदवारी भेटली नाही ते दुसऱ्या पक्षात जाऊ राहिला, उमेदवारी घेऊन राहिला आणि ते त्याचीच भाजीपोळी बाजू राहिला. अच्छा म्हणजे आज गरीब शेतकऱ्यांचं कोणत्याही नेत्याला घ्यायचं राहिला नाही शेतकऱ्याचं वालीच नाही कोणी. कोणीच वाली नाही नाही. आणि जर आता यावेळेस आपल्या जालना मतदारसंघामधून परिवर्तन झालं तर तुम्हाला असं वाटतं का शेतकऱ्यांना वाली भेटेल 100% आता 10 वर्ष जर खडकावर खायले शेतकऱ्याला, आता हे बिन 10 वर्ष सत्तेत नव्हते त्याला बिन वाटतं आपण सत्तेवर आला तर शेतकऱ्यासाठी काहीतरी करावा. याच्या आधी जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं असं वाटतं हा आता हे 10 वर्षात आश्वासन 3 लाख रुपये नाही, 15 लाख रुपये नाही, शेतकऱ्याचा बोना नाही. कोणी 25 वर्षाचा रावसाहेब दानवे शेतकऱ्यावरच हे उड्या मारतो, पण मग ते होत नाही ना. आता स्वतः रेल्वे मंत्री पण बदनापूरला आम्ही मागच्या गावात ऐकलं ते की म्हणले बदनापूरला कोणतीच रेल्वे थांबत नाही मोठ्या मोठ्या रेल्वे पट्ट्यात रेल्वे स्थानच नाही तर थांबून कशी काय? काय वाटतं मग यावेळेस कोण निवडून येईल? दानवे सर दानवे साहेब काहून काय काम विकास कामं झाली की नाही गावात झाले भरपूर झाले. काही योजना वगैरे काही भेटल्या की हा आपल्या अजून आता संसार बाटली भेटायची. भेटायची बाकी हा घरकुल वगैरे काहीच नाही आपल्याला डोरखोर पाहिजे नाही. नाही पाहिजे 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 हा पण भेटलं नाही नाही. अच्छा हा आता यावेळेस कल्याण काळे बी आहे काय वाटतं ते वाटतं तुम्हाला कल्याण काळे काय वाटत म्हणजे निवडून येतील का नाही येईन ना, कोण नाही येणार, आपला आशीर्वाद आहे. हो का? हा काय वाटतं दादा यावेळेस कोण निवडून येईल? यावेळेस दानवे साहेबच येणार निवडून. निवडून दानवे साहेब त्यांनी कामं केले आमच्याकडं गावात. काय काम काय काम रोडचे झाले, चौकट आसनाबाद इथून रोड चांगला झालेला आहे आता सध्या. राजूर रोड चांगला झाला, सगळे काही कामं झाले. गावामध्ये रोड झाला का आपला? रोड बी चांगला झालेला आहे.
स्ट्रीट लॅम्प वगैरे माग आम्ही आता एका गावामध्ये ते पैठण हवे झालेलं आहे. आम्ही माग एका गावामध्ये गेलो तिथं म्हटलं की बा महिन्याला एकदा पाणी येऊ राहिलं. नाही आमच्या गावात पाण्याची वगैरे आहे सगळी सोय, पाण्याची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था करून व्यवस्था आहे सगळी, नळ वगैरे सगळे फिटिंग वगैरे साठी. पुन्हा दानवे साहेबाला निवडून द्यायला काय हरकत नाही. परत दानवे साहेबाचे येणार. कल्याण काळेबद्दल काय वाटतं तुम्हाला? कल्याण काळेबद्दल काही वाटत नाही, अजून आले नाही ते आमच्याकडे, चर्चेत बी नाहीये. चर्चेत पण नाही. यावेळेस काय वाटतं कोण येईल निवडून? आम्हाला असं वाटतं कल्याण काळी कल्याण काळे निवडून येतो. का बरं रावसाहेब दानवे का बरं नाही? काय आमचे हरून लोक तर नुसतं आमच्या दुखून आपलं हातावर करतील काय नाही आमची विकास आता रोड कामं वगैरे काही झाले का नाही मग गावात? काहीच नाही आमचं काही काम काही कामं नाही झाले. आम्ही मागे एका गावात मुलाखत घेतली तर तिकडे म्हणले महिन्याला एकदा पाणी येतं म्हणे. आमच्या गावाला होतं तेच परिस्थिती सध्या आहे का आता झालं? सध्या आहे ना परिस्थिती. सध्या परिस्थिती आहे. बरं मग आता काही लाभ सुविधा वगैरे त्याच्याकडून काही भेटला का? सध्या तर काही सुविधा भेटणार नाही काहीच नाही सध्या. म्हणजे 25 वर्षात काहीच नाही. 25 वर्षात काहीच नाही म्हणजे कोणतेच कसे कामं झाले नाही. अच्छा आणि आमच्याकडे हजाराचं काय ती निधी आमच्या गावाला काही आतापर्यंत मिळालाच नाही. अच्छा. आणि कल्याण काळेबद्दल काय म्हणतो मत? आता सध्याची परिस्थिती अशी आहे की ते निवडून येण्याची शक्यता आहे. शक्यता आहे म्हणजे किती? हा किती? आम्ही जर आमच्या जर याच्यातून गावातून जर विचार केला तर 90 ते 95% मतदान जाणार. त्यांना मतदान देणार तुम्ही? हा कल्याण काळे. बरं म्हणजे यावेळेस तुम्हाला बदल पाहिजे मग? बदल पाहिजे आम्हाला. अच्छा. आमचं काय शेतीशी म्हणणं आहे, आमच्या पिकाला भाव नाही काही नाही त्याच्या आमच्या सरकारच्या मार्ग कसं राहावं. म्हणजे तुमचं म्हणण्यामुळे सरकारनं शेतमालाला भाव नाही द्यावा? बिलकुलच भाव नाही द्यावा. मग आम्हाला एक सामान्य शेतकरी आम्हाला जर 15-20 हजार रुपये जर GST लागू राहिली औषधाला खताला, हो तर आम्ही त्या पक्षाला मतदान काय म्हणून करावं. अच्छा म्हणजे मग यावेळेस तुम्ही परिवर्तन पाहिजे तुम्हाला? बिलकुल आम्हाला परिवर्तन पाहिजे, 100% परिवर्तन पाहिजे. म्हणजे यावेळेस तुम्ही सगळे जरा काँग्रेसच्या बाजूने? आम्हीच नाही टोटल 75% 90% गाव आहे आमचं. अच्छा. काय मत आहे यावेळेस तुमचं? काय वाटतं कोणाच्या दिशेने वारं वाहू राहिलं? काँग्रेसच्या दिशेने वारं वाहू. का बरं असं? काय शेतीमालाला भाव नाही काही नाही. 2014ला सोयाबीनला जे भाव होते ते 2024 मध्ये 10 वर्षात कोणते भाव वाढले? कापसाचे भाव तेच. पण फडणवीसांनी सांगितलं की सोयाबीनला भाव देऊ. 8,000 भाव देऊ, आता 4,000 भाव आहे. कुठे गेला 8,000 भाव पण? अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं की बा सोयाबीनला अजून काही भाव द्यावा? कापसाला पण तेच भाव होते. 2014 मध्ये जे भाव होते तेच आज आहे. खताचे भाव 2014 मध्ये 350 रुपयाला बॅग भेटत होती, ती 1400 भेटू राहिली आज. अच्छा. खताचे भाव वाढले, पिकाचे भाव तेच आहे. उद्धवच्या बाबा आता कशा पद्धतीने शेतकरी फसलेलाच आहे. उद्धवच्या काळामध्ये 12,000 13,000 14,000चा भाव भेटला आणि या फडणवीसच्या काळामध्ये काय भेटला? 7,000चा भाव. मग उद्धवचा काळ चांगला का फडणवीसचा? अनुदानाची वेळेस तसंच करते. अनुदानाला यावेळेस 8-10 दिवस लोकांना बँकेत लाईन लागून अनुदान भेटत नाही. अच्छा. केवायसी करायची 3 वेळेस केवायसी करायला लावते. आणि काँग्रेस सरकारच्या वेळेस काहीच नाही. या वेळेस हे करून दिली, यादी दिली की शेतकरी बस. अच्छा. काय वाटतं मग तुम्हाला? नाही घ्या नाही यावेळेस परिवर्तन हवं यावेळेस. का बरं? आता दानवे साहेबांनी कामं नाही केली. गरजेचं नाही. कामाने केले आम्हाला काय त्यांचं कोणतंच काम नाही त्यांच्या काहीच काय. म्हणजे कधी आले पण नाही काही? नाही त्यांना ज्या वेळेस बोलवलं त्यावेळेस ते 2 दिवस लेट आले. अच्छा 2 दिवस लेट आले नका. मग आता काही Late पाणी येऊन वगैरे फायदा पाणी वगैरेची जी तारांबळ आहे ती तर परिस्थिती जुनीच आहे आमची. आम्ही बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू घेतले तर लोक म्हणले आपल्याकडे पाणीच येत नाही, महिना 2-2 महिना पाणी येत नाही. सध्या परिस्थिती तिची ना आमची पण तीच आहे ना परिस्थिती. महिना पाणी येत नाही. याच्यावर तुम्ही कधी त्यांना अर्ज वगैरे किंवा बोलले नाही का? भेटले तर पाहिजे ना शेती संबंधीच्या काही योजना वगैरे त्यांनी गावात वगैरे आणल्या अंधार आणलेलं आहे शेतकऱ्याला? अच्छा म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही सांगेल नाही असं तुम्हाला? भरपूर. अच्छा. कल्याण काळेबद्दल काय वाटतं? कल्याण काळी येणार भरपूर सहकार्य करणार. सहकार्य करतात. या आधी कधी आलेले आहेत का? अधिकारी नाही स्वतः कल्याण काळेला भेटले. अच्छा म्हणजे भेटतात ते. अच्छा. काय वाटतं यावेळेस कोणाच्या दिशेने वारं वाहू राहिलं? कल्याण काळेच्या दिशेनं. का बरं? का रावसाहेब दानवे यांनी कामं नाही केली? काय काम केले तुम्ही सांगा. काय करते 25 कोटी खाना है रोडचा. अच्छा म्हणजे आता काम चालू आहे की मग? रोड बरोबर आहे का? 25 कोटी कशाचे घेतले? अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणायचं त्यांनी भ्रष्टाचार केला? हा मग
मग आता यावेळेस परिवर्तन पाहिजे म्हणतो तुम्ही. तुमचं गाव सांगा ना. अच्छा, कल्याण काळे वेगळं मतदान नाही होणार म्हणजे यावेळेस तुम्हाला परिवर्तन पाहिजे नाही. तुम्हाला असं वाटतं की काम करतील ते? करतील 100%. म्हणजे तुम्ही यावेळेस त्यांना मतदान करणार. अच्छा, दादा काय वाटतं तुम्हाला तुमचं नाव? सय्यद अफसर. बरं, काय वाटतं दादा कोणाला मतदान करणार? हो का? येतील का निवडून? 101% निवडून येतील. बरं बरं बरं. मग यावेळेस काही विकासाची कामं एवढ्या 25 वर्षात काही झाली का? डुप्लिकेट कामं झाली असं म्हणायचं तुम्हाला? बरं बरं. काय काम? अच्छा, गावात काही विकासाची कामं, स्ट्रीट लॅम्प. मागे आम्ही एका गावामध्ये गेलो होतो, ते लोक म्हणाले की एवढ्या वर्षात आमच्याकडे दिवे नाही आले गावामध्ये, स्ट्रीट लॅम्प नाही आले. आपल्याकडे गावात काही स्ट्रीट लॅम्प वगैरे अजून पण street lamp मला साहेब बोलिलो नाही. मग तुम्हाला असं वाटतं की यावेळेस परिवर्तन पाहिजे? तिकडे टाइम अच्छा, तर पिंपळ गावामध्ये आपल्याला असं जाणवतंय की वारं हे एकदम विरुद्ध दिशेला वाहतंय आणि ही निवडणूक 100% दानवेंना जड जाणार एवढं मात्र नक्की.